नमस्कार. आज आपण थंडीसाठी स्पेशल अशी मसाला खिचडी बनवणार आहोत. ही पहा किती सुंदर तयार होते. ढाब्यावरती अशी चमचमीत खिचडी आपल्याला मिळते. तसेच आजकाल हॉटेलमध्ये देखील मिळते. परंतु आज आपण ही खिचडी घरच्या घरी तयार करणार आहोत. अगदी 10 ते 15 मिनिटात ही खिचडी आपली तयार होणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मी भरपूर अशा टिप्स देखील सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुमची कोणतीही चूक होऊ नये त्यासाठी आपण संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण सर्व टिप्स तुम्हाला समजतील आणि तुमची देखील खिचडी अशी सुंदर बनेल आणि सर्वांना ती आवडेल. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी या वाटीने 1.5 वाटी इतका तांदूळ घेतलेला आहे. जो आपण रोज वापरतो भात बनवण्यासाठी तोच तांदूळ मी इथे घेतलेला आहे. आता त्याच वाटीने आपण 1 वाटी इतकी मूग डाळ घेणार आहोत. हे प्रमाण परफेक्ट आहे. एवढ्या प्रमाणामध्ये अगदी मऊसूत खिचडी तयार होते. 5 ते 6 लोक एवढ्या प्रमाणात पोटभर खिचडी खाऊ शकतात. आता आपण हे डाळ आणि तांदूळ छान धुवून घ्यायचे आहेत. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं तांदळाला पावडर वगैरे असेल तर ती निघून जाते. आता आपण हे पहा तांदूळ डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता एका कुकरमध्ये मी डाळ तांदूळ काढून घेणार आहे. तुम्हाला जर घाई नसेल तर तुम्ही ही खिचडी अशी भांड्यामध्ये पण बनवू शकता, कुकरमध्ये न बनवता. परंतु मी डाळ तांदूळ आणि ज्या भाज्या आपण वापरणार आहोत त्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. पहिल्यांदा पुरेसं पाणी घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण भाज्या ॲड करणार आहोत. इथे मी 1 गाजर मोठे मोठे तुकडे करून असे कापून घेतलेलं आहे. थोडा फ्लावर घेतला आहे वाटीभर. 2 बटाटे घेतले आहेत बारीक तुकडे करून असे. आता थोडे वाटाणे घेतलेत, हिरवे वाटाणे. वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत. थोडी फरसबी घेतलेली आहे वाटीभर. यामध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही भाज्या ॲड करू शकता. हे साहित्य कुकरमध्ये शिजवून घेतलं की कसं झटपट खिचडी तयार होते घाई असेल तर. आता हे सर्व साहित्य मी एकदा मिक्स करून घेते चमच्याच्या साहाय्याने आणि मग कुकर बंद करून मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. म्हणजे कसं डाळ तांदूळ आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील. अशा प्रकारे शिट्टी लावून घेते. आता आपण डाळ तांदूळ शिजवून घेतल्यानंतर फोडणी घालून घेणार आहोत. खिचडी बनवण्यासाठी ज्याचा तळ असा जाड आहे असंच भांडं घ्यायचं. इथे मी 2.5 पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे. 2.5 पळी म्हणजेच 2.5 टेबलस्पून इतकं. हे पहा तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये खडे मसाले घालून घेणार आहोत. इथे मी 2 दालचिनीची पानं अशी तुकडे करून घेतलेले आहेत. तेलामध्ये घालून घेतलेली आहे. इथे 8 ते 10 काळी मिरी घालून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये 1 सुकी मिरची घालून घेणार आहोत. 2 तुकडे करून घालते मिरचीचे असे. मिरची घालून झाल्यानंतर आपण यामध्ये 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. फोडणी छान आपण परतवून घेऊया. इथे मी तांदूळ, डाळ, भाज्या कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहेत. परंतु जर तुम्हाला शक्य असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही डायरेक्ट फोडणी देऊन पण ही खिचडी बनवू शकता. आता आपण चमचाभर जिरं आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे. फोडणी छान परतवून घेऊया. अशी मोकळी पण खिचडी छान होते कुकरशिवाय. चमचाभर हळद घातलेली आहे. 1.5 चमचा आपण धणे जिरे पूड घालून घेऊया. आता सर्व मसाले घातल्यानंतर एकदा थोडी फोडणी परतवून घेऊया छानपैकी. फक्त एवढंच, जर तुम्ही कुकरमध्ये बनवत नसाल आणि अशी टोपामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये बनवत असाल ना, तर थोडं जाड असलेलं भांडं घ्यायचं, तळ ज्याचा जाड आहे. आता आपण जे कुकरमध्ये शिजवून घेतलेली डाळ भात आणि भाज्या त्या आपण संपूर्ण असं घालून घ्यायचं आहे. या स्टेपला पाणी तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे, किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे. आता छान आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. त्या अगोदर थोडंसं मीठ घालून घेते. आपण मीठ घातलेलं नाही अजून. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि खिचडीला छानपैकी असं उकळवून घ्यायचं आहे. 1 टोमॅटो घालूया चिरून. मीडियम साईजच्या अशा फोडी करायच्या आणि टोमॅटो घालून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीर पण घालून घेते.
आता छान आपण मिक्स करून घेऊया खिचडी. जास्त पण पाणी नाही घालायचं, मग एकदमच पातळ होते. आपल्याला जेव्हा गरम गरम खायची असते ना, एक 15 ते 20 मिनिटात ही खिचडी सहज तयार होते. त्यामुळे कसं झटपट आपल्याला जेव्हा स्वयंपाक वगैरे करायला कंटाळा आला एखाद्या वेळेला, तर ही मसाला खिचडी उत्तम पर्याय आहे. कारण यामध्ये आपण सर्व प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत. त्याचबरोबर डाळ, तांदूळ अशी पौष्टिक खिचडी आपली तयार झालेली आहे. हे पहा, छान उकळवून घ्यायची. आता तयार आहे खिचडी, पण अजून एक स्टेप करायची आहे आपल्याला. ते म्हणजे खिचडीला आपल्याला तडका द्यायचा आहे. मग अजून खमंग लागते. इथे मी एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये 2 चमचे इतकं साजूक तूप घालून घेणार आहे. आता तडका देण्यासाठी चमचाभर इथं कस्तुरी मेथी मी वापरते. कस्तुरी मेथी छान चुरून घालायची आणि 1.5 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. आता हा तडका आपण खिचडीवरती घालून घ्यायचा. अशा प्रकारे अशी साजूक तुपाची फोडणी दिली ना खिचडीला, तर अजूनच सुंदर लागते. हे पहा किती सुंदर खिचडी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा रेसिपी आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. खूप खूप धन्यवाद आणि नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी ही पौष्टिक खिचडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते. त्यामुळे नक्की ट्राय करा आणि कशी झाली खिचडी नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद. हे पहा, आता आपण सर्व्ह करण्यासाठी खिचडी तयार आहे. मी तुम्हाला खिचडीची कन्सिस्टन्सी दाखवते. किती सुंदर झाली आहे खिचडी. एकसारखी अशी कन्सिस्टन्सी आहे आपल्या खिचडीची. बघा, मी तुम्हाला छान हलवून पण दाखवते खाली वर करून. हे पहा चमच्याने, म्हणजे तुम्हाला पण समजेल की किती सुंदर आपली खिचडी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा. हे पहा, या खिचडी खायला. खूप खूप धन्यवाद. भेटू लवकरच नवीन रेसिपीसहित.